कॉन्ट्रॅक्ट रनर अप टीमला दिले जातील. 8 ओव्हरच्या मॅचेस असतील. 12 टीम खेळतील. इम्पॅक्ट प्लेअर रूल लागू आहे. नोव्हेंबर मध्ये भारत ट्रॉफी पाहायला विसरू नका. स्टेट चॅम्पियनशिप भारत ट्रॉफी इन नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर जानेवारी किंवा डिसेंबरच्या दरम्यान ग्रामीण धमाका बिग बॅश. बॉल उडवलाय. पहिलाच बॉल. पिकअप शॉट. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. बॉल मिळतील ना. पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर होता. तिकडनं खेचला. चांगला पिकअप केला आणि बॉलला लांब लचक पाठवला षटकारासाठी. गुलाब्याचा सागर रणपिसे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून मात्र आणखीन एक षटकार आलाय. 28 करायचे होते आणि आता सागर ज्या पद्धतीने नाव आहे त्याचा, थांग बॅटिंग साठी जाणला जातो, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि सागरने मॅजिक बॉक्सच्या वर पाठवलाय. लिजेंड ऑफ मानकोली यशपाल माळी यांचा हा सन्मान आहे या ग्राउंडवर, त्यांचा मॅजिक बॉक्स आणि तिथे बरोबर हा षटकार मारलाय सागर रणपिसेने. टीमची धावसंख्या 80 आणि आता धावा करायचे 22. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच. काल देखील 2 सामने चांगलेच रंगले 5 मॅच पैकी आणि आज देखील आपण पाहतोय आई सामना खूप महत्वाचा आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. 4 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे फटके आणि आता पहिल्या बॉलवर तर एक मोठा षटकार आलाय धनंजय भिंताडेच्या विरुद्ध. 5 बॉल मध्ये धावा करायचे 22. 22 फ्रॉम 5. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्ड मॅन गल्ली. 38 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ही फील्ड प्लेसमेंट आहे. मागे अम्ब्रेला फिल्डिंग. छत्री बनवली आहे ऑलमोस्ट. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन यावेळेला बॉलने उसळी चांगली प्राप्त केली आहे. राकेशला रन पाहिजे, सागरला नाही पाहिजे आणि त्याचमुळे राकेशला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. आता 4 बॉल मध्ये धावा करायचे 22. वा, या ठिकाणी चांगला बॉल टाकलाय धनंजय भिंताडे यांचं कौतुक करावं लागेल, परंतु यष्टीरक्षक ऋषी यांचंही कौतुक करावं लागेल. त्याही बॉलला थांबवलं तरी आणि कदाचित पाठीमागे जाऊन न पकडता येऊन तिकडे सुद्धा काहीतरी होऊ शकलं असतं, परंतु इकडे ही रणनीती बाकीच्यांपेक्षा थोडीशी वेगळी होती, परंतु यशस्वी देखील होते आतापर्यंत तरी. विकेट आली आहे. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटिंग टीम रिव्ह्यू. व्हाईट बॉल चेक साठी येस. हाईट 1 पदी ओव्हर साठी ओके. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. त्यांच्याकडे एक रिव्ह्यू आहे आणि तो ते वापरतायत. 1 पदी ओव्हर चेक करायचंय. बाउन्सर चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. बाउन्सर नाहीये, त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये. बॅटिंग करणाऱ्या साईड कडे 4 बॉल मध्ये 22. पायातला बॉल फ्लिक करायचा होता. अपील केली आणि इथे शेवटी ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज सागर रणपिसे आउट. चांगली कामगिरी या ठिकाणी. धनंजय बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये भाव खाऊन गेले. त्याचबरोबर जर पाहिलं तर अजित मोहितेंची झुंज जरूर पाहायला मिळाली, परंतु या अंतिम षटकामध्ये जास्त धावांचा दबाव तर आहेच आहे, कारण प्रत्येक बॉल आता सीमारेच्या बाहेर मारायचा होता. थोडेसे सफल झाले होते आणि यावेळेला ते स्टंपच्या समोर सापडले. चांगला निर्णय पंचांचा. अपील केली आणि ती अपील शेवटी उचलून धरली आणि स्ट्रॉंग अपील ऋषी जोरी यांची पाहायला मिळाली. स्टंपच्या मागून LBWच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आणि आता या मॅच मध्ये पकड मजबूत होत चालली आहे श्रीतेज इलेव्हन चरोळी पुणे या टीमची. विकेट आली आहे. विकेट खूप महत्वाची होती. धनंजय भिंताडेने ती विकेट मिळवली. पहिल्या बॉलवर सिक्सर आला. 28 होत्या 22 राहिले आणि त्याच्यानंतर 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः कॅप्टन अंकुर सिंग आलाय. अंकुर सिंगला देखील या बॉलवर बीट केले आणि आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा करायचे त्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. विकेट महत्वाच्या क्षणी धनंजय भिंताडेने पटकावली.
4 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धा पाहिली आहे. या 4 मॅच मध्ये फुल टॉस बॉल होता, लॅप स्वीप, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एक बॉल आणि 16 धावां संख्येची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. अजूनही 15 धावा करायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि शेवटी हा सामना संपलाय. या मॅचच्या टॉस साठी देखील कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित राहायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल धनंजय भिंताळे याला, ज्याने 37 धावांची खेळी केली आणि महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी येत असताना एक विकेट देखील घेतली आहे. पहिल्या बॉलवर 6 राहिल्यानंतर तर धनंजय भिंताळे ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.